नमस्कार. आमची EIFTच्या सोबत आणि त्याला आमचे मार्गदर्शक स्वतः मुत्ता सर करण मुत्ता सर आणि आमचे सर्व 13 प्रशिक्षित होणारे विद्यार्थी म्हणा, उद्योजक म्हणा किंवा एंटरप्रेन्योर म्हणा, त्यांच्यासह ट्रिप रविवारी दुबईत आली. जे दुबईचं फसो मार्केट आहे. तर तसं नाही, काही वेळेस काय होतं, तुमची पाठवणाऱ्या पदार्थाची क्वालिटी नसू शकते. इथं आल्यानंतर ती माहीत होती आणि इथं तुम्हाला माहिती करण्यासाठी तुम्हाला सातत्याने त्याची ओळख पाळख व्हायलाच पाहिजे, तिथं यायलाच पाहिजे. तरच ते मार्केटमधल्या खाचाखोचा तुमच्या लक्षात येतात. आणि ह्याच्यातलं म्हणजे ह्या आपल्या जी प्रशिक्षण संस्था आहे हिनं म्हणजे तिनं तुम्हाला तिथं प्राथमिक धड्यापासून शिकवलेलं आहे. आता तुमचं तुम्ही ते डेव्हलप करायचं नंतर आणि कशा पद्धतीनं डेव्हलप करायचं आपण ठरवायचं. वेगवेगळ्या भेटी दिल्यानंतर पुन्हा तिथलं एक फ्रूटचं मोठं मार्केट आहे ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेजची सगळी व्यवस्था आहे. त्या टेम्परेचरला फळं ज्या टेम्परेचरला ठेवावं लागतात ते तिकडं आहे. विशेषतः इथल्या मार्केटचं एक वैशिष्ट्य निव्वळ भारतातलेच नाही तर भारताला लगतचे देश आहेत, ते नेपाळ असो, बांगलादेश असो किंवा इराकसारखा देश असो, वेगळ्या देशातून इथं माल येतो. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या व्हरायटी भाजीमध्ये मिळतील, कांद्यामध्ये मिळतील, फ्रूट्समध्ये मिळतील बघायला आणि वेगळे रेट. मग आम्ही त्यातले काही जणांचे रेट विचारले, कुठून येतो माल विचारला. काही ठिकाणी भारतातून, विशेष म्हणजे भारतातून जो आम्ही काय येतं भाजीपाल्यामध्ये आम्ही बघितलं, तुमच्या चिली कांद्याला चांगली मागणी आहे किंवा मग 50-55 दरम्यान जो कांदा आहे त्याची ते कांद्याबद्दल बोलले. चिली कांदा जो छोटा कांदा आहे तो हॉटेलवाल्यांची मागणी आहे. म्हणजे कोणाला कसा लागतो उपयोग हे बघून तिथं आपल्याला यूज करता कोण आहे तो बघून मार्केटमध्ये जावं लागतं. म्हणजे तुमच्या मालाला भाव व्यवस्थित लागू शकतो. तुम्ही जे काही पदार्थ विकणार आहे त्या पदार्थामधलं परिपूर्ण नॉलेज पाहिजे, परंतु तुम्हाला त्या माणसाशी त्या पद्धतीनं बोलता यायला पाहिजे. आणि इथं जनरली हिंदी चलते. काही त्याचं कोणी नवीन असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही.